त्यांचंही स्वागत ओमकार मित्र मंडळ पोहंजे यांच्या वतीने आपण सहर्ष स्वागत करूया। गाडीचे ओपनर ब्लास्टर मैदानामध्ये पाठवायचं। सोमताई इथनामध्ये प्रस्थान करताना खास त्या डिमार्ट मध्ये शॉपिंग करण्यासाठी आले होते, पण त्यांना क्रिकेटचा मोह आवरला नाही आणि त्या पोंजे गावाची मॅच पाहण्याच्या मैदानाला कुमारी सौमताई तेलवणे यांचं मी पुन्हा करतो सहर्ष सहर्ष हार्दिक स्वागत। रोहित आणि सागर या ठिकाणी आपण जोडसाखळी पाहतो। रुपेशजी ठाकूर खूप चांगला आवाज त्यांचा ऐकला आपण पहिल्या मॅच मध्ये, त्यांचंही स्वागत करूया। या स्पर्धेच्या माध्यमातून मंचावरती उपस्थित शशिकांत दादा सोनटक्के आणि आपण पाहतोय प्रवीणजी ठाकूर यांचं स्वागत आहे। हॅलो जे के भाई मैदानाच्या आतमध्ये व्यासपीठावरती विराजमान, सन्माननीय जे के फॅब्रिकेशनचे प्रोप्रायटर दशरथ भाई मते यांचं स्वागत आपण करूया ओमकार मित्र मंडळाच्या वतीनं। काय चालू मुद्दाम नाही ते पोते ते बंद केलं ना, कारण म्हटलं ना भाऊजी आपल्या त्याच्या कोण गेलो ना कॉलेज पोली ते घेऊन हा केस का हा बरं गाडी मॅचला सुरुवात होते। भावेश आगिवले गोलंदाजी मार्गावरती दाखल आहे। वरी फर्स्ट बॉल अंतिम सामना स्ट्रायकिंग एंड वरती आहे सागर। पहिलाच बॉल काय चपराक लगावल्या, एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय सीमारेषे पार। भावेशच्या विरोधात सागरचं आक्रमण पाहायला मिळतंय। पहिला बॉल वरती चौकार। धावपटलावरती यंगस्टार पोंजेच्या अगेन्स्ट आपण पाहतोय सागर आणि रोहित ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये। यावेळेस मात्र दांडी गोल केली, बैठक स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न होता सागरचा, पण तिथे भावेश याची चांगली कमालीची गोलंदाजी कमबॅक झाल्या आणि इथे फलंदाज बाद होईल। चौकार आल्यानंतर कमालीचं कमबॅक राहिलं। विकेट या ठिकाणी प्रस्थापित झाले। पहिला सागर भोईर मैदानाच्या बाहेर गेला। एक गडी बाद, 4 धावा या धावा पटलावरती आहेत।
नवीन मॅटर मैदानाच्या आतमध्ये रोशन याला आपण पाहतोय. पहिला स्लोवर फुल टॉस बॉल तिथे भानुदास आहे, थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळते. बॉल चला सीमा रेषेलगत, तिथे चांगला स्टॉप केला होता पण तिथे मात्र थोडासा खराब कामगिरी भानुदासच्या माध्यमातून आलाय हा चौकार भातन टीमला. मुंबईची पाव एकनाथ मोते साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचे स्वागत करूया ओमकार मित्रमंडळाच्या वतीनं. अनेक सारे ग्रामस्थ या ठिकाणी या मॅचचा आनंद घेतात, तर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बॅटन पाडचा बॉल आहे, इथे फ्लिक ऑन द रिक्स आपण पाहतोय. ओमकार भोईर हा धावतोय, आर्यन भोईर मैदानाच्या आतमध्ये धावतोय. चेंडू मागे 2 धावा येतात, धावा संख्या पोहोचली आहे ती एकूण 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 10 धावा. संजय 11 भाताण आणि यंगस्टर पोईजे असरेवाडीच्या मैदानावरती मॅच बक्षीस पात्र फेरीची मॅच झाली होती. अगदी आपण पाहिलं टॉप 5 मध्ये भातान संघाने 75 धावा ठोकल्या होत्या, पण आता मात्र तो बदला घेण्याची, तो वचपा काढण्याची संधी पुन्हा एकदा यंगस्टर पोंजे टीमला आलेली आहे. पुन्हा एकदा तीच लढत मैदानाच्या आतमध्ये. आता जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीसाठी एक ट्रॉफीचा अगदी जरूर बनेल, पण तिथे 10 धावा स्कोरबोर्ड वरती. यावेळेस बॉल खोलवट टप्पाचा होता, इथे खोदून काढला रोशनने. एक धाव आली आहे, धावा संख्या पोहोचली आहे 11 अंकावरती. आणि त्यामध्ये रोहित पाटीलने काय कमालीचा खेळ केला होता. तब्बल 43 रन्स, 43 धावा त्याच्या वैयक्तिक त्या मैदानावरती पाहायला मिळाल्या होत्या. आणि तोच रोहित पाटील यावेळेस पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना. रोहित पाटील अंतिम बॉल आहे, धावा संख्या आहेत 11 धावा स्कोरबोर्ड वरती. फुल टॉस पद्धतीचा बॉल अलॉंग द कार्पेट. दत्ता भोईर वाकलेच नाहीयेत, बॉल पायाने स्टॉप करण्याचा प्रयत्न होता, तिथे मात्र गेलाय चौकार. धावा आहेत स्कोरबोर्ड वरती एकूण 15 धावा. पंधरा धावा या स्कोरबोर्ड वरती दाखल होत असताना आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकासाठी प्रमोट केलाय रसिक मतेला. पहिल्या ओव्हर मध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी आपण पाहिली, तब्बल 15 धावा या धावपटलावरती. लास्ट बॉल मध्ये थोडीशी मिसफिल्ड, भानुदास कडून मिसफिल्ड आणि ते 2 चौकार या ठिकाणी आलेले आहेत. राऊंड द विकेटने नेक्स्ट बॉल रसिकचा अगदी ऑन दी टो बॉल लागा, टो क्रशर बॉल होता. अगदी जर पाहिलं तर यॉर्करचा मारा केलाय, खूप चांगला बॉल आपण पाहिला रसिकच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी, त्यानंतर कमबॅक हवाय आणि ते कमबॅक करून देत असताना रसिकला आपण पाहतो. नेक्स्ट बॉल यावेळेस दांडी गोल केली, पुन्हा एकदा खोलवट टप्पाचा बॉल, रोशनला मात्र परास्त केलंय. या ठिकाणी आपण पाहिलं रोशन याच्या अगेन्स्ट खूप चांगली बॉलिंग होती.
कॅश प्राइज आलाय. जर रसिक मतेने हॅट्रिक संपादित केले तर राजेश चव्हाण यांच्याकडून डबल एची बाट म्हणजे तब्बल 5,000 रसिक मतेसाठी कॅश प्राइज असेल. डबल एची बाट जर हॅट्रिक संपादित केली तर राजेश चव्हाण यांच्या माध्यमातून हे पारितोषिक देण्यात येईल. म्हातारं ते जाऊ दे आपलं अंधारावर. कोणत्या आणून आपली ते करतो. त्या कामाला लागलाय तो. नको रे, लागेल त्याला. झाले जा पाहिजे. कुठं आहे? अरे वा. राऊंड होता तो. 15 धावा सलगचे 2 बॉल डॉट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सार्थक ठाकूर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना विकेट मिळवली आहे ती रसिकने. यावेळेस बॉल अपील केली आहे. इथे मात्र लेग बिफोर द विकेट आणि फलंदाज बाद होईल. आत्ता विकेट संपादित केली तर प्रकाश शेतकरी यांच्याकडून 500 आणि राजेश चव्हाण यांच्याकडून डबल एची बॅट. रसिक मतेला 2 विकेट्स तर गेलेल्या आहेत. आता सलगचा तिसरा विकेट हॅट्रिक होईल का याकडे लक्ष केंद्रित केलं जात आहे. Live match. I call you Deepak Puhir. Backside. Umpiring. Start. विशाल पाटील अंपायरिंग करता. राईट साइड, लेफ्ट साइड. आणि शेवटचा आता पाहायचा या बॉल वरती दांडी गोल केल्या. हॅट्रिक संपादित केल्या आणि डबल एची बॅट नक्की मिळेल. छान छान फेकी. Come on the green. झालेलं आहे. त्यांचंही स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. इथे विकेट हॅट्रिक संपादित केली रसिक मते यांचं कमालीचं कमबॅक. आणि आज दशरथ मते आमच्या सोबत समालोचक म्हणून जमलेले आहेत आणि त्यामध्ये इंग्लिश समालोचन त्यांनी केलं. त्यांचं स्वागत आहे. राऊंड द विकेट ना नेक्स्ट बॉल अथर्व हा स्ट्रायकिंग एंड वरती आहे. कमालीची बॉलिंग. पहिल्या ओव्हर्स मध्ये 15 धावा होत्या. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक राहिलं ते रसिक मतेचं. यावेळेस सलग 4 विकेट आपण पाहतोय. रसिक मते Wonderful ball is back. It's I'm lucky. I'm lucky. Batsman? Batsman कोण आहे रे? Batter कोण? शुभम
कम बॅक टू शुभम पोंजे वरचे रायगडचे बादशाह प्रवीणजी दुगाडे साहेब हे दुबईला गेलेत कॉमेडी सांगायला पण त्याला त्यांना वेळ नाही. कम बॅक टू अबू भाई आशिष आंग्रे स्कोर गार्ड आमचे एकच वादा शशिकांत दादा यांचे स्वागत 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 स्वागत. रोहित पाटीलला आपण पाहतो स्ट्रायकिंग एंड वरती 10 आहेत स्कोरबोर्ड वरती फक्त आणि फक्त 15 पहिल्या ओव्हर मध्ये 15 होत्या. त्यानंतर कमालीचं कमबॅक रसिकचं राहिलं. आता भानुदास वाघमारेला प्रमोट केलं बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 साठी. स्ट्रायकिंग एंड वरती रोहित पाटील. लेफ्ट हँड बॅट्समॅन अँड लाईक दिस एट कट 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 स्टार्ट गो बॅक. पहिला बॉल समोर उडवला क्षेत्ररक्षक येतो वेगाने तिथे जज केला जाईल. साम भिंगारेने टिपलाय सुंदर झेड. सॅम भिंगारे वंडरफुल फिल्डिंग. अंदाज बाद झालेले आहेत. 5 विकेट्स and go. दाखल झालेला आहे. तनिषला आपण पाहतोय. तनिष फलंदाजी करण्यासाठी दाखल आहे. भानुदास याने एक मोठी विकेट सापला रचला होता आणि त्या ट्रॅप मध्ये मात्र फसवला. त्या रोहित पाटीलला भानुदासचा पुढचा बॉल आहे. शॉट ऑफ लाईन इथे मात्र फिरून केला. क्षेत्ररक्षक येतो वेगाने. आर्यन बॉल दीपक भोईर आणि इथे चांगला स्टॉप केला. पुशेड बॉल दीपक भोईर फिल्डिंग एंड ऑन बॅक इट. रोशन भोईर आणि आपल्यावरून आमचे मान्यवर रोशन भोईर या सामन्याचा आनंद घेतात. त्यांनी स्पर्धेला आणि या मॅचला शुभेच्छा दिल्या. त्यांचंही स्वागत. इथे धावा आहेत. या 2 धाब्याने एकूण धावा संख्या पोहोचली 17 या अंकावरती. बक्षीस पात्र फेरीसाठी चालली असलेली ही घोडदौड ही संघर्ष ही लढाई मैदानाच्या आतमध्ये. माझे साथी भानुदास पुन्हा एकदा इथे मात्र समोर What a shot! One lovely क्षेत्ररक्षक catch. आहे. टिपलाय His सुंदर name, चेंडू. catcher name, Rasif. I like it.
जे के या मॅचचा आनंद घेतात. आमच्या जोडीने आज बऱ्याच दिवसांनी ते आलेत. इंग्लंड वरून दौरा खूप करतात ते. आता युरोपचा दौरा आहे त्यांची, युरोपची ट्रिप आहे. नो नो नो, मलेशिया थायलंड 2 months ओनली. फेब्रुवारी 31 dates. गो बॅक इंडिगो सांताक्रूज. डॉट बॉल आलाय आणि इथे धावा मात्र तिथे स्थिरावत आहेत. 17 अंकावरती धावफलक. and come back and start. यावेळेस ball हवेमध्ये. कॅच कॅच कॅच. दत्ता 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 पकडा. तुमच्या आमच्या मध्ये अशीच गडबड होते पकडताना. आय डोंट नॉट कॉलिंग. जाऊ द्या, आनंद घ्या, टेन्शन घेऊ नका. दत्ता भाऊजीने थोडी गडबड केली आणि भाऊशे पकडला होता. लास्ट बॉल. या ओव्हरला किती ओव्हर चालू आहे? 3 overs. स्टार्ट. व्हॉट बॉल. यावेळेस व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलची अतिरिक्त धावसंख्या पोहोचली ती 19 अंकावरती. 19 धावा. पहिलीच धाव ही अवांतरच्या स्वरूपामध्ये इथे आमच्या डाव्या बाजूला दाखल होती. मध्ये हे बसलेले आहेत स्कूटीवर. 8 दिवसापूर्वी ते मॅची ठेवल्या होत्या. आता ते बांधावर बसलेत. बसचे ड्रायव्हर मालक पण त्याचे. आणि इथे डॉट बॉल आलाय. दिस बॉल. आय लाईक दिस बॉलिंग. वरती 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. सन्माननीय एकच वादा शशिकांत दादा यांच्या माध्यमातून यांचं स्वागत सत्कार या व्यासपीठावरती केला जातोय. शशिकांत दादा सोनटके यांचा शुभ सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. शशिकांत दादा सोनटके यांचा शुभ सन्मान केला जातोय. ओमकार मित्र मंडळाचे या ठिकाणी आपण पाहतो योगेशजी गायकर यांच्या माध्यमातून हा सन्मान आपण केला जातो. धावा आहेत 18 बॉल मध्ये. आता धावा करायच्या तब्बल 20 धावा. देवेंद्र सोनटक्के यांचे या ठिकाणी आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. युवा उद्योजक आहेत देवेंद्र सोनटक्के यांचे देखील ओमकार मित्र मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि सत्कार या व्यासपीठावरती केला जातोय. त्यांचे स्वागत आपण करूया. आणि स्वतः जेके फॅब्रिकेशनचे प्रोप्रायटर दशरथ मते इंग्लिश मध्ये त्यांनी चांगलं समालोचन केलं पहिल्या सत्रामध्ये. त्यांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान आपण करणार आहोत ओमकार मित्र मंडळाच्या वतीनं.
तर या ठिकाणी आपण पाहतोय हिरानंदिनीचे RFS चे मॅनेजर कुणालजी बदोडे, आशिष शांगरे आणि लक्ष्मण झोरे हे सामना पाहतात. त्यांचे स्वागत आपण करूया. 18 मध्ये करायच्यात 20 धावा. स्ट्रायकिंग एंड वरती दीपक भोईर, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती समीर भिंगारे, बॉलिंग ट्रॅक वरती रोहित पाटील. रोहित पाटीलला आपण पाहतोय थोड्याशा धावा कमी आहेत, त्यामध्ये रसिकने केलेलं पुनरागमन, कमबॅक, सलग 4 विकेट्स, खूप चांगली बॉलिंग त्याच्या माध्यमातून पाहिली. मॅडन ओव्हर रसिकच्या माध्यमातून पाहिली आणि आता धावा करायच्या त्या 18 मध्ये 20 धावा. दीपक भोईर एक जबरदस्त बॅटिंग, 9 मध्ये 36 धावा संख्येची इनिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. मागील मॅच मध्ये पहिला बॉल आडव्या बॅटनं खेचायचं होतं. रोहितचं कमालीचं षटक आहे आणि तिथे डावखुऱ्या हाताचा राऊंड ऑफ ऍक्शनने गोलंदाजी करतोय आणि इथे आल्या डॉट बॉल या ठिकाणी आलेला आहे. पहिलाच बॉल. रसिकला 500चं कॅश प्राइज देखील आलेलं आहे. दुसरा चेंडू इथे डॉट बॉल आलाय. प्रकाश शितकणगे यांच्या माध्यमातून 500चं कॅश प्राइज जरूर आलाय, पण तिथे 18 बॉल मध्ये 20 करायचे आहेत आणि माडनाट्री पॉवर पेचं हे षटक आहे. पहिले 2 बॉल आलेत ते डॉट. एक चांगली ताकदवर मॅच, बिग फाईट सामना पाहायला मिळणार, त्यातील मात्र शंका नाहीये. खूप सारे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत, त्या सर्वांचं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सलगचे 2 बॉल डॉट आहेत. 18 मध्ये 20 करायच्यात. अंतिम मॅच, शेवटची इनिंग, यामध्ये जो संघ जिंकेल तो जरूर एक बक्षीस पात्र फेरीसाठी दाखल होईल. यावेळेस मात्र झेलची संधी होती, इथे डायरेक्ट हिट, सर्व काही गमावलंय. इथे सर्व काही गमावलंय. दीपक भोईर या फलंदाजाला जीवनदान मिळालंय. सलग 3 बॉल इथे निर्धाव आलेले आहेत. 15 मध्ये आता 20 करायच्यात. रोहित पाटील एक कसलेला गोलंदाज आपली फिरकीची जादू दाखवतोय. यावेळेस आडव्या बॅटनं बॉलला खेचला अलॉंग द कार्पेट. एक धाव तर कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. बऱ्याच उशिराने चौथ्या बॉल वरती 20 धावा संख्येचा टार्गेट चेस करत असताना आल्या त्या 2 धावा. रोहित पाटील या ठिकाणी पुढचा बॉल. यावेळेस चांगला फटका, मागे स्वतःला मागे खेचलं, बॅकवर्ड पॉइंट सीमारेषे पलीकडे एका टप्पानं बॉल चला फरार आलाय. चौकार. धावा आहेत 6. स्वागत. प्रत्येक टुर्नामेंट मध्ये त्यांची उपस्थिती लागते. प्रत्येक मॅचेस मध्ये ते नेहमी हजेरी लावत असतात. सदिच्छा भेट आणि आर्थिक सहाय्य प्रत्येक टुर्नामेंट मध्ये त्यांचे या ठिकाणी आपण पाहत असतो. त्यांचं स्वागत करूया आपण. या ठिकाणी आपण पाहतोय यावेळेस बॉल. एकच धाव येते. धावसंख्या 7 या अंकावरती. आता धावा करायच्या 12 बॉल मध्ये 13 धावा. बॉल आणि जिंकण्यासाठी 13ची आवश्यकता. रोशन याला प्रमोट केलाय बॉलिंग ट्रॅक वरती. रोशन गोलंदाजी बोहळ्यावरती
आणि इथे चांगला लेग कटर बॉलर आहे, पण तिथे मात्र दीपक भोईरच्या बॅटमधून आला हा गगनभेदी षटकार. एकूण पाहायला गेलं तर एकूण धावसंख्या धावपटलावरती 13 धावा, 7ची आवश्यकता आहे. 11 बॉल मध्ये 7 धावा, एक बक्षीस पात्र फेरीसाठी दाखल होण्यासाठी अंतिम 4 मध्ये यावेळेस चांगला फटका तिथे क्षेत्ररक्षक आहेत. आणि आवश्यकता आहे. इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय आणि डॉट बॉल आला शशिकांत दादा सोनटक्के यांच्याकडून देखील पारितोषिक आलं, त्यांचे स्वागत आहे. 3ची आवश्यकता धावपटलावरती करायच्या. यावेळेसचा बॉल बॅटन पाड आणि एमएसडी स्टाईल दोन स्टाईलने सामना फिनिश केला. दीपक भोईर आज बरसला अक्षरशः मैदानामध्ये आणि या षटकारानं बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालाय. स्वरूपा 11 यंगस्टार पोइंट टीम हार्दिक हार्दिक असं अभिनंदन आपण करूया. आणि स्वागत आहे आपण करूया. खूप चांगला खेळ आणि अगदी बक्षीस प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी